अमरखड्यात कुस्तीचा जल्लोष, वाढदिनी राजकीय गणितांचाही फळ रंगणार। मिरजकरांना वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर फुटबॉल आणि क्रिकेटचा थरार पाहण्याची सवय, पण यंदा 1 जून 2026 रोजी हेच मैदान अचानक कुस्तीच्या आखाड्यात रूपांतरित होणार आहे। कारण निमित्त आहे आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसाचे। राजकारणात वाढदिवस साजरे होतात, हारतुरे होतात, बॅनर लागतात, पण मिरजेत यंदा थेट लाखोंच्या बक्षिसाची कुस्ती रंगणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आणि कुजबूज दोन्ही वाढली आहे। तब्बल 25 लाख रुपयांची बक्षिसे जाहीर झाल्याने पैलवानांइतकेच राजकीय निरीक्षकही सज्ज झाले आहेत। विशेष म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत व्यवसायाचं जाळं असलेल्या अनेक व्यावसायिकांनी या आयोजनात रस दाखवला आहे। त्यामुळे ही कुस्ती फक्त मातीतील डावपेचांची राहणार की त्यात राजकीय गणितांचाही फळ रंगणार याची चर्चा रंगू लागली आहे। आता यात आणखी रंगतदार पात्र म्हणजे कायम इलेक्ट्रिक पोलवर लटकलेल्या डिजिटल बॉक्समुळे चर्चेत असणारा डिजिटल बॉक्स बॉय। निमंत्रण देण्याच्या मोहिमेत तोही पुढे सरसावल्याने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली आहे। आता तो पैलवानांना बोलावतोय की प्रेक्षकांना, यावरही मिश्किल चर्चा सुरू आहे। देशाचे पंतप्रधान खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत असताना मिरजेत मात्र वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठ्या आयोजनांची रेलचेल दिसत आहे। समर्थकांचं म्हणणं आहे की लोकप्रिय आमदाराचा वाढदिवस आहे, जल्लोष तर होणारच, तर विरोधक बोलत आहेत की हा वाढदिवस आहे की शक्ती प्रदर्शनाचा सोहळा। मात्र एक गोष्ट निश्चित आहे, मिरज विधानसभा मतदारसंघात सलग विजय मिळवत जनतेचा विश्वास संपादन करणारे आमदार सुरेश खाडे यांच्याबाबत आजही अनेक कार्यकर्त्यांच्या मनात मंत्रिपदाची अपेक्षा आहे। त्यामुळे या कुस्ती मैदानात फक्त पैलवानच डावपेच लढवणार नाहीत, तर राजकीय संकेत आणि संदेशांचाही फळ रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता पाहायचे एवढेच की अमरखड्यातील या भव्य कुस्ती सोहळ्यात विजयाची माळ पैलवानांच्या गळ्यात पडते की राजकीय समीकरणांच्या आखाड्यात एखादा नवा डाव यशस्वी ठरतो। मिरजकरांसाठी मात्र हा वाढदिवस आणि कुस्तीचा संगम एक वेगळाच मनोरंजनाचा अनुभव ठरणार आहे।